नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, दिनांक 8 एप्रिल त्याचप्रमाणे 9 एप्रिल रोजी येऊन गेलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे पहाडी भागामध्ये त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये भारी प्रमाणात बर्फवृष्टी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. मित्रांनो, आता येणाऱ्या पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये या पश्चिमी विक्षोभाची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे उत्तर भारत त्याचप्रमाणे दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल, पावसाची परिस्थिती असेल काय, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 एप्रिल ते 12 एप्रिलचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत. त्याचबरोबर स्कायमेटने वर्तवलेला अंदाजाबाबतसुद्धा आपण त्याचे विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, दिनांक 10 एप्रिल रोजी एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येताना दिसत आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पहाडी भागामध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्वोत्तर राज्यातसुद्धा हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील कोणत्याही राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातसुद्धा या पश्चिमी विक्षोभामुळे कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये या पश्चिमी विक्षोभामुळे किंवा अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील वादळी वाऱ्याच्या स्थितीमुळे किंवा बाष्पयुक्त वाऱ्याच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही. पावसाला पोषक स्थिती दिनांक 10 एप्रिल रोजी आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे 10 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये पावसाची कुठेही शक्यता नाही. मित्रांनो, पावसाची जरी शक्यता नसली तरी 10 तारखेपासून पुढे आता तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये हे तापमान हे अधिकतम तापमान हे 36 अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे न्यूनतम तापमान हे 24 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी उन्हापासून आपली काळजी घ्यावी. मित्रांनो, दिनांक 11 एप्रिल रोजीसुद्धा एक पश्चिमी विक्षोभ हलक्या प्रमाणात पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पहाडी भागातसुद्धा हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे आणि पूर्वोत्तर राज्यातील काही राज्यामध्ये हलक्यासोबत बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 एप्रिल रोजी सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. तापमान मात्र हे दर दिवसाला 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे. अधिकतम तापमान हे 37 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे प्रमुख शहरामध्ये आणि न्यूनतम तापमान हे 25 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या पुढील हंगामामध्ये सरासरीपेक्षा हा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस हा 94% राहण्याची शक्यता आहे, म्हणजे सामान्य मान्सूनपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. आणि या अंदाजामध्ये ±5 या 5%चा एरर असण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 94च्या पेक्षा 5 पॉईंट खाली म्हटलं तर जवळपास दुष्काळाची परिस्थितीसुद्धा राहण्याची शक्यता आहे. परंतु अजून भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्यावर सखोल विश्लेषणाचा व्हिडिओ आपणापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, दिनांक 12 एप्रिल रोजीसुद्धा एक हलक्या प्रमाणात पश्चिमी विक्षोभ येत आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पहाडी भागामध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे आणि पूर्वोत्तर राज्यातसुद्धा हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 12 एप्रिल रोजी दक्षिण भारतातील कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे आणि तापमानात मात्र ही वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारत आणि दक्षिण भारतासोबतच महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये दिनांक 12 एप्रिल रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही. तापमान मात्र हे जवळपास 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे. अधिकतम तापमान प्रमुख शहरांमधील अधिकतम तापमान हे 38 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर न्यूनतम तापमानसुद्धा हे 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढलेले असेल. न्यूनतम तापमान हे 26 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे वातावरणात उष्णता ही वाढण्याची शक्यता आहे आणि गरमाटसुद्धा राहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी या उन्हापासून आपली काळजी घ्यावी. मित्रांनो, पुढील येणाऱ्या काही दिवसांमध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये पुन्हा महाराष्ट्रातील वातावरण हे बिघडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जवळपास 2 ते 3 विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. मित्रांनो, या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आणि हंगाम 2026चा अंदाज पाहण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.